नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनेलवर. आजची कथा आहे एका छोट्याशा गावातील जुन्या विठ्ठल मंदिराची आणि ज्या मंदिरात रोज सकाळी अगदी ठरवलेल्या वेळी येणाऱ्या एका अनोळखी वृद्धाची. गावातील प्रत्येकाला तो वृद्ध दिसायचा, पण त्याचं नाव कोणालाच माहित नव्हतं. तो कोठून यायचा, कोठे जायचा, मंदिरात रोज येऊन तो देवासमोर काय मागायचा आणि एवढं असूनही तो कोणाशी बोलत का नसे याचं रहस्य अनेक वर्ष कोणाला समजलं नव्हतं. पण एका दिवसानंतर त्या वृद्धाबद्दल असं सत्य समोर आलं ज्याने संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का बसला. एका छोट्याशा गावाच्या टोकाला एक अतिशय जुनं विठ्ठलाचं मंदिर होतं. मंदिर फार मोठं नव्हतं, पण गावातील लोकांची त्या मंदिरावर अपार श्रद्धा होती. मंदिराभोवती मोठमोठी झाडे होती. मंदिराच्या समोर एक जुनी दगडी विहीर होती आणि बाजूला एक मोठं वडाचं झाड होतं. सकाळी मंदिरात काकड आरती व्हायची आणि संध्याकाळी हरिनामाचा गजर व्हायचा. गावातील लोक आपापल्या परीने देवाची सेवा करायचे. याच मंदिरात दामोदर शास्त्री नावाचे एक पुजारी राहत होते. वय साधारण 60च्या आसपास होतं आणि अनेक वर्षापासून ते मंदिराची पूजा करत होते. मंदिरातील प्रत्येक वस्तूची आणि प्रत्येक भक्तांची त्यांना माहिती होती. कोण कधी येतं, कोण काय नैवेद्य आणतं, कोण किती वेळ देवासमोर बसतं, हे सगळं माहित होतं त्यांना. पण एक व्यक्ती अशी होती ज्याच्याबद्दल दामोदर शास्त्रींनाही काहीच माहित नव्हतं. तो एक वृद्ध माणूस होता, साधारण 70-75 वर्षाचा. अंगावर नेहमी पांढरं धोतर, खांद्यावर जुनं उपरण, हातात एक छोटी लाकडाची काठी आणि कपडावर साधं गंधाचं टिळक. त्यांच्या पायात चप्पलही नसायची. तो रोज सकाळी मंदिर उघडण्याच्या थोड्या वेळानंतर तिथे यायचा. शांतपणे मंदिराच्या एका कोपऱ्यात बसायचा. काही वेळ विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहायचा, मग डोळे मिटून हात जोडायचा आणि अगदी हळू आवाजात म्हणायचा, देवा, आजही माझं काम पूर्ण कर. एवढंच. तो ना मोठी पूजा करायचा, ना फुलांचा हार आणायचा, ना प्रसाद आणायचा. जवळपास तासभर तो तिथे बसायचा आणि मग शांतपणे निघून जायचा. एक दिवस दामोदर शास्त्रांनाही कुतूहल वाटलं. त्यांनी त्याला विचारलं, बाबा, तुम्ही रोज इथे येता, पण तुम्ही कोठून येता? तुमचं नाव काय? वृद्धाने फक्त हसून उत्तर दिलं, नावात काय आहे महाराज? ज्याच्यासाठी येतो त्याला माझं नाव माहित आहे, असं म्हणत तो निघून गेला. दामोदर शास्त्री यांना हे उत्तर खूप विचित्र वाटलं. दुसऱ्या दिवशी गावातील गणपत नावाच्या माणसांनीही त्या वृद्धाला पाहिलं. तो दामोदर शास्त्री यांना म्हणाला, महाराज, हा माणूस कोण आहे? मी गेल्या अनेक महिन्यापासून याला पाहतोय. रोज येतो आणि तासभर बसतो. शास्त्री म्हणाले, मलाही माहित नाही. हळूहळू गावात त्या वृद्धाबद्दल चर्चा सुरू झाली. कोण म्हणायचं हा नक्की कुठला तरी साधू असावा. कोणी म्हणायचं कदाचित याचं मंदिराशी जुनं नातं असेल, तर काही लोक म्हणायचे कदाचित काहीतरी रहस्य आहे. पण वृद्ध कोणाशी जास्त बोलत नसे. एक दिवस गावातील एक गरीब मुलाने मंदिराच्या बाहेर बसून रडत असताना त्या वृद्धाला पाहिलं. मुलाचं नाव होतं माधव. त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि घरात औषधासाठी पैसे नव्हते. वृद्ध त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, का रडतोस? माधव म्हणाला, आई आजारी आहे. डॉक्टरांनी औषध आणायला सांगितले, पण आमच्याकडे पैसे नाहीत. वृद्धाने आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवले. माधव आश्चर्याने म्हणाला, बाबा, हे पैसे तुम्ही मला का देता? वृद्ध म्हणाला, मी तुला देत नाही, विठ्ठलाने तुला दिले आहेत. तू फक्त त्याचं नाव घे आणि आईला औषध दे. माधव धावत घरी गेला. काही दिवसांनी त्याची आई बरी झाली. माधव पुन्हा मंदिरात आला आणि त्या वृद्धाचा शोध घेऊ लागला, पण तो कुठेच दिसला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तो नेहमीप्रमाणे आला. माधव त्याच्या पायाशी बसला आणि म्हणाला, बाबा,
माझ्या आईला तुमच्यामुळे औषध मिळालं. धन्यवाद. वृद्ध हसला आणि म्हणाला, माझे आभार मानू नकोस. पुढे कधी तुला कोणीतरी गरजू माणूस भेटला तर त्याला मदत कर. तेव्हाच माझे आभार मानल्यासारखे होतील. माधवने मान हलवली. ही गोष्ट दामोदर शास्त्रींच्या लक्षात आली. आता त्यांची उत्सुकता आणखी वाढली. एक दिवस त्यांनी वृद्धाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे वृद्ध मंदिरातून बाहेर पडला. तो गावातून पुढे गेला. एका अरुंद रस्त्याने तो गावाच्या पलीकडे गेला. दामोदर शास्त्री थोड्या अंतरावरून त्याच्या मागे चालत होते. वृद्ध एका जुन्या झोपडीजवळ पोहोचला. तिथे एक वृद्ध स्त्री एकटी राहत होती. वृद्धाने तिला पाण्याचा घडा दिला आणि काही अन्न दिलं. तिची विचारपूस केली आणि मग परत निघाला. दामोदर शास्त्रींना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला थांबवलं आणि विचारलं, बाबा, तुम्ही हे सगळं रोज करता का? वृद्ध काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, हो. शास्त्री म्हणाले, पण का? वृद्धाने विठ्ठलाच्या मंदिराकडे पाहिलं आणि म्हणाला, मी मंदिरात देवाला भेटायला जातो आणि मंदिरातून बाहेर पडल्यानंतर देवाची सेवा करायला जातो. दामोदर शास्त्रींच्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, तुम्ही असं का म्हणता? वृद्ध म्हणाला, मूर्ती समोर उभं राहून आपण देवाला नमस्कार करतो, पण देवाने निर्माण केलेल्या माणसाला मदत करताना आपण देवाला हात लावतो. देव फक्त मंदिरात नाही महाराज. शास्त्री काही बोलू शकले नाहीत. त्या दिवसापासून ते वृद्धाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. पण त्या वृद्धाचं खरं रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं. एके दिवशी गावात मोठा पाऊस झाला. नदीला पूर आला. गावातील अनेक घरामध्ये पाणी शिरलं. मंदिराभोवतीही पाणी साचलं. रात्री अचानक बातमी आली की नदीच्या काठावर राहणाऱ्या काही कुटुंबांना मदतीची गरज आहे. गावातील लोक तिकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण पाण्याचा प्रवाह खूप जोरात होता. तेवढ्यात तोच वृद्ध काठी हातात घेऊन पुढे आला. त्याने गावातील तरुणांना सांगितलं, घाबरू नका. आधी मुलं आणि वृद्धांना सुरक्षित ठिकाणी आणा. त्याने स्वतः पाण्यात उतरून 2 लहान मुलांना बाहेर काढलं. मग एका आजारी स्त्रीला खांद्यावर घेतलं. संपूर्ण रात्र तो लोकांना सुरक्षित ठिकाणी आणत राहिला. सकाळ झाली तेव्हा गावातील अनेक लोक सुरक्षित होते, पण तो वृद्ध कोठेच दिसत नव्हता. दामोदर शास्त्री त्याला शोधत मंदिरात गेले. वृद्ध नेहमीच्या जागी बसला होता, जणू काही घडलंच नव्हतं. शास्त्रींनी त्याच्याकडे पाहून विचारलं, बाबा, तुम्ही एवढ्या वयात इतकं सगळं कसं केलं? वृद्ध हसला आणि म्हणाला, ज्याचं नाव विठ्ठल आहे त्याच्यावर विश्वास ठेवला की भीती कधी कमी होते. शास्त्री म्हणाले, तुम्ही नेमके कोण आहात? वृद्धाने डोळे मिटले. तो बराच वेळ काही बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, मीही तुमच्यासारखाच एक साधा माणूस आहे, पण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. दामोदर शास्त्री शांतपणे ऐकत होते. वृद्ध म्हणाला, खूप वर्षापूर्वी मी या गावात राहत होतो. माझं नाव विठ्ठलराव. माझी पत्नी आणि एक छोटा मुलगा. मी खूप गरीब होतो. एकदा माझ्या मुलाला गंभीर आजार झाला. माझ्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. मी या मंदिरात येऊन विठ्ठलाकडे प्रार्थना केली, पण माझ्या मुलाला वाचवता आलं नाही. हे सांगताना वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, त्या दिवशी मी देवावर रागवलो. मी विठ्ठलाला म्हणलं, तू देव असशील पण माझ्या मुलाला वाचवू शकला नाहीस, मग तुझी भक्ती कशासाठी? मी मंदिर सोडलं आणि अनेक वर्ष परत आलो नाही. काही वर्षांनी माझी पत्नीही गेली. मी पूर्णपणे एकटा झालो. एका रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात माझा मुलगा दिसला. त्याने मला सांगितलं, बाबा, तुम्ही देवाला माझ्यासाठी दोष देता, पण तुम्ही अजूनही देवाने दिलेलं आयुष्य जगले नाही. तुमच्याकडे जे काही उरलं आहे ते दुसऱ्यासाठी वापरा. त्या स्वप्नानंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा विठ्ठलाच्या मंदिरात आलो. मी देवाकडे काही मागितलं नाही, फक्त एवढंच म्हटलं, विठ्ठला, आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या माणसांची सेवा करण्यासाठी दे. आणि त्या दिवसापासून
मी रोज मंदिरात येतो. दामोदर शास्त्रीच्या डोळ्यातही पाणी आलं. वृद्ध म्हणाला, माझा मुलगा मला परत मिळाला नाही, पण त्याने मला एक मोठी गोष्ट शिकवली. देवाकडून आपल्याला जे मिळालं नाही त्याचीच गणित करत बसलो तर देवाने दिलेल्या हजारो गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. शास्त्री म्हणाले, मग तुम्ही रोज देवासमोर काय मागता? वृद्ध हसला आणि म्हणाला, मी रोज एकच मागतो, विठ्ठला, आज माझ्या हातून एखाद्या माणसाला उपयोग होऊ दे. त्या दिवसापासून दामोदर शास्त्रींनीही वृद्धासोबत सेवा सुरू केली. हळूहळू गावातील लोकांनाही या वृद्धाचं खरं आयुष्य समजलं. गावातील लोकांनी ठरवलं की मंदिराजवळ एक छोटस अन्नछत्र सुरू करायचं. गरीब, वृद्ध आणि गरजू लोकांना रोज जेवण मिळू लागलं. माधव, ज्याच्या आईला वृद्धाने मदत केली होती, तोही मोठा झाला. त्याने शिक्षण घेतलं आणि डॉक्टर झाला. काही वर्षांनी तो गावात परत आला. त्याने सर्वप्रथम मंदिरात जाऊन विठ्ठलाला नमस्कार केला. मग त्या वृद्धाला शोधलं, पण वृद्ध कुठं दिसत नव्हता. दामोदर शास्त्री म्हणाले, तो काही दिवसापासून आजारी होता. माधव त्याच्या झोपडीकडे धावला. वृद्ध खाटेवर पडला होता. त्यांची तब्येत खूप खालावली होती. माधव त्याच्या जवळ बसला. वृद्धाने डोळे उघडले आणि हसून विचारलं, डॉक्टर झालास? माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, हो बाबा, आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. वृद्ध म्हणाला, नाही रे, माझ्यामुळे नाही. त्या दिवशी विठ्ठलाने तुझ्या आईसाठी माझ्या हाताचा उपयोग केला. आता तू दुसऱ्यासाठी तुझ्या ज्ञानाचा उपयोग कर. माधवने त्याचा हात हातात घेतला. काही दिवसांनी त्या वृद्धाने शेवटचा श्वास घेतला. संपूर्ण गाव मंदिरात जमलं. दामोदर शास्त्रींनी विठ्ठलासमोर त्यांची काठी ठेवली. मग त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, हा माणूस रोज मंदिरात देवाला भेटायला यायचा, पण खरं सांगायचं तर त्याने देवाला मंदिराच्या बाहेर शोधलं. त्याने आम्हाला शिकवलं की देवाला फक्त फुलं आणि नैवेद्य नको असतो. देवाला आपल्या मनातील दया, सेवा आणि प्रेम हवं असतं. त्या दिवसानंतर मंदिरात एक छोटा फलक लावण्यात आला. त्यावर लिहिलं होतं, देवाला भेटण्यासाठी मंदिरात या, पण देवाची सेवा करण्यासाठी मंदिराबाहेर पडा. आजही त्या गावात प्रत्येक सकाळी मंदिराची घंटा वाजते. लोक विठ्ठलाचं नाव घेतात आणि मंदिराबाहेर गरजू लोकांसाठी अन्न दिलं जातं. मंडळी, या कथेतलं रहस्य त्या वृद्धाच्या ओळीमध्ये नव्हतं. खरं रहस्य होतं त्यांच्या मनात. त्याने आयुष्यात खूप काही गमावलं होतं, पण त्याने देवावरील विश्वास गमावला नव्हता. त्याने दुःखाला आपल्या मनात कुटता बनवू दिली नाही. उलट त्याच्या दुःखातून त्याने इतरांच्या दुःखाला समजून घेण्याची ताकद मिळवली. आपल्या आयुष्यातही कधी कधी असं होतं, आपण देवाकडे काही मागतो आणि ते आपल्याला मिळत नाही. मग आपण देवावर नाराज होतो. पण कदाचित देवाने आपल्यासाठी दुसरा मार्ग ठेवलेला असतो. कदाचित एखादं बंद झालेलं दार आपल्याला दुसऱ्या चांगल्या वाटेकडे घेऊन जात असतं. म्हणून संकट आलं म्हणून देवावरचा विश्वास सोडू नका. दुःख आलं म्हणून मन कठोर करू नका. आणि शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. कारण कदाचित तुमच्या हातून कोणाची मदत होत असेल, पण त्या मदतीमागे देवाची इच्छा असेल. आणि लक्षात ठेवा, देवाला शोधण्यासाठी डोळे मिटून मंदिरात बसण्यापेक्षा डोळे उघडून एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहणं ही सुद्धा भक्ती आहे. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंट मध्ये लिहा, विठ्ठल माझ्यासोबत आहे. अशाच नवीन, वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आठवणींच्या गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथेसाठी नक्की भेट द्या. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, रामकृष्ण हरी.